हॅलो मित्रांनो, माझ्या ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे. तर का 2 दिवस झाला माझा ॲक्सिडेंट झाला. तर गाडीहून पडलो होतो मी. तर कुत्रमध्ये आल्यामुळं गाडीहून पडलो. यायला लागलो होतो भटीवर. पाणी आणि भाजीला घेऊन यायला लागला होता. आम्ही दोघंजण, पोरगी एक होती आणि मी. अचानकच फास्टमध्ये असं कुत्रं आलं. गाडी अशी आली की ते कुत्रं चाकाखालीच आलं. चाक असं उडालं वरी. आम्ही दोघं बी असं भडेल दिशा खाली पडला. पायावर पडली गाडी. पायाला चांगला मार लागलाय. त्या दिवशीत लगेच दवाखान्यात गेला होता. पाऊस चालू होता. पावसामध्येच पडलो. गाडी स्लिप झाली. ब्रेक असं मारलं की स्लिप झाली आणि कुत्र्याच्या अंगावर गेली ना. असं कुत्र्यानं उडी मारली. उडी मारल्याच्या नंतर पुन्हा मी पडलो खाली. पडेल दिशा पडल्यामुळं गुडघ्यावर गाडी पडली आणि गुडघ्यावर गाडी पडल्यावर गुडघ्याच्या वाटीला मार लागला थोडा आणि बोटाला म्हणजे ब्रेक घुसलं अंगठ्याच्या वरी. मला दाखवतो पायावर. आता इथं झाकून ठेवला होता कालपासून हाय पडून. इथं वाटीवर गाडी पडली अशी इकडून आणि इकडं ब्रेक घुसलं म्हणायचं ह्याच्यामध्ये. असा पाय गाडी खाली गेला होता. ब्रेक मारायला गेलो होतो तर ती ब्रेकचं असं घुसलं. उजव्या पाय आहे ही. ब्रेक असं मारायला गेलं की ब्रेकच घुसलं. असं इकडं खाली येणं असं पडलं ब्रेक. म्हणलं आता काम काय करायला येत नाही म्हणलं. त्या दिवशी चिखल घेतला होता. चिखल घेतल्यामुळं म्हणलं आता काय आपल्याला काय थापा येत नाही चिखल तेवढा. म्हणलं आता चालत्या येईनं थापला. मग म्हणलं आज आमचा बी काढा तेवढा चिखल. मग त्यांना बबनाला सांगितलं चिखल काढायला त्यांचा. तर आज ते आले काढायला चिखल. मालकानं काल सांगितलं होतं. मालकाला बी मी सांगितलं होतं बाबा आमचा चिखल कोणाला तरी काढायला लावा. मग म्हणले मी सांगतो म्हणले बबनाला. मग बबनाला सांगितलं. फोन लावून रात्री मालकानं. म्हणले तुला लई लागलं आहे का? हां म्हणलं मला लई लागलं आहे. म्हणलं मला काही काम करता येईना गेलं या. काम करता आल्यावर म्हणलं मी केलं असतं काम. तर आता कोणाला तरी काढायला हवं मला. 4-8 दिवस म्हणलं आता हलाय बी यायचं नाही म्हणलं. मी आता 2 दिवस झाले घरातच आहे बसून. घरात म्हणजे एका जागेवरच बसून आहे आतरून. कधी पायावर ही झाकायचं, कधी उसाशीवर पाय ठेवायचा. इकडं उसाशी ही लावली आता पायाला. 2 दिवस तर उसाची होती पायाला. 2 दिवस उसाची असल्यामुळं ती पाय असा सरळ वाकडा तिकडा व्हायला लागला आता. नाहीतर वाकडा तिकडा बी होत नव्हता अगोदर. तर असाच पाय होता सरळ. त्यामुळं आता लागलाय. एक पट्टी जोरात बांधली होती इथं आवळून. थोडी ढिली केली मी. आणि जरा बोट लयच दांडारली होती माझी. बोट हालं नाही गेलं या एवढं तरी व्हायला लागले. ब्रेक घुसल्यामुळे इथं ह्याच्यावरच मार लागला आहे की हाडावर. त्याच्यामुळं ब्रेक घुसलं या. आता घरातच बसून आहे आता. बनांनाला सांगितलं चिखल काढायला. ते आज सकाळ आले होते. सकाळ गेलतो मी त्यांच्याकडं. सकाळी गेलो त्यांच्याकडं. बरं झालं म्हणलं आला तुम्ही चिखल काढायला. म्हणलं ही लेगच होईल चिखल पुन्हा नंतर. त्याच्यामुळं म्हणलं बरं झालं काढा म्हणलं तेवढा चिखल. म्हणले आता होत आहे आम्हाला. म्हणले 4 खोरे लय झाला. आम्ही 3 खोरे थापते. तर म्हणले चहा टायमापासून झाला तर बरंच आहे म्हणलं. होतं या 9:30 वाजेस्तोर होईल म्हणलं तुम्हाला चिखल. ती काढायला लागली होती दोघं नवरा बायको. म्हणलं बरं झालं आता आपलं हे मिटला. ती चिखलाचा थोडा ताण होता डोसक्याला. ती मिटला म्हणायचं ताण. आता भटीवरले काढायचे होते मला व्हिडिओ उद्यापासून. म्हणजे पहिलं व्हिडिओ टाकलं होतं म्हणलं आता थापायचे व्हिडिओ काढावे म्हणलं. तर चिखलच पाहिला येईना गेला तर कसं काढावं म्हणलं. आता जाऊ दे म्हणलं. थापा येईना गेला म्हणलं आता कसं काढावं म्हणलं. आपल्या व्हिडिओ तर काढा यायचे नाहीत म्हणलं. आता थापाय बी यायचं नाही म्हणलं. आता 4-8 दिवस आता थपाईचे व्हिडिओ काढायचे होते मला म्हणलं. ते ती काय काढली नाहीत. आता व्हिडिओ इथं काढा यायचे नाहीत आता इथून पुढं. आता मला तर वाटायला लागले घरी जावं लागते काय की मला या पायामुळं. माझा पटाच पडला म्हणायचं थोडक्यात असं वाटायलं आहे मला. आता मालकाला बोलतो आज मला नाही काम करायला येत. बघतो म्हणतो आता पुढल्या वर्षी. आता या पायानं काय राहिले सीझन किती 10-15 दिवस राहिलं होतं सीझन. तरी पण हे असला ॲक्सिडेंट होऊन बसला मध्येच कामाचा ना. बिना कामाचा ॲक्सिडेंट झाला ना. त्याच्यामुळं आता 10-15 दिवस राहिले होते. आता ही 10-15 दिवस तर पाय नीट व्हायण्यातच जाते. तर त्याच्यामुळं आता मग काय बंद केलेलंच बरं. आता भटीहून घरी आलं बरं. आता भटीवरच्या घरच्या म्हणलं घरी. दिवसभर लाईट गेली होती काल. दिवसभर नुसतं गरमायला लागलं होतं. कूलर बी बंद होतं सगळं. मला जाता येईना बाहेर चला येईना गेलं पायानं. घरात नुसतं उकडून नुसतं हे झालं. नुसतं घामानं नुसतं. पुन्हा मग 6 वाजता लाईट आली. मोबाईलमध्ये बी चार्जिंग नको. 6 वाजता लाईट आली. आज हाय लाईट बरं आहे. मोबाईल चार्जिंग करून घेतो आज. मग करायचं काय येणार नाही आता आंघोळ. एक पाय असा भिजवायचा नाही. करायला मग एक पायावर पाणी नाही जमायचं पडायला. त्याच्यामुळं आता 3 दिवस आंघोळ काय करायची नाही म्हणलं. पायावर भिजायचं उगाचच. धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल. थँक्यू. मला सबस्क्राईब लाईक करा फॉलो करा.
व्हिडिओ तिकडल्या कामावर आता पाटाच पडला म्हणायचं माझा. व्हिडिओ बघितल्याबद्दल